दोन ध्रुव कधीच एकत्र येऊ शकत नाहीत हे आपण विज्ञानात शिकलो. पण राजकारण एक असं आहे जिथं दोन ध्रुवांच्या मध्ये जर सत्तेची खुर्ची ठेवली ना तर ते दोन्ही ध्रुव एकत्र येऊ शकतात. हे राजकीय मंडळींनी त्यांचं विज्ञान, त्यांचं रसायनशास्त्र हे आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आजपर्यंत. अनेक वेळा निवडणूक आली की एकमेकांच्या रंगाची भीती दाखवून कट्टरतावादाचं राजकारण करणारे म्हणून एकमेकांवर आरोप करणारे, ध्रुवीकरणाचे राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष आणि MIM सत्तेसाठी एकत्र आले. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर नगर परिषदेमध्ये चक्क भाजप आणि MIMनं मांडीला मांडी लावून सत्ता शेअर केली, युती केली आहे. भाजप MIMची हातमिळवणी. अचलपूरमध्ये भाजपची नवी जुळवणी. सत्तेसाठी भाजपची विचारांना तिलांजली. उठता बसता ओवेसींच्या MIM वर टीका करणाऱ्या भाजपनं अचलपूरमध्ये त्याच MIM सोबत राजकीय गट्टी केली आहे. अचलपूर ही अमरावती जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते. या नगर परिषदेत भाजपच्या रुपाली मातने विजयी झाल्या. त्या नगर परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक 15 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपनं आपला राजकीय विरोधक MIMशी हातमिळवणी केली. नगर परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी इतर लहान लहान पक्ष आणि अपक्षांना सोबत घेत एक नवा गट स्थापन करण्यात आला. या नव्या गटात भाजपचे 9 नगरसेवक, MIMचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि 3 अपक्ष नगरसेवक मिळून 17 जणांचा समावेश आहे. मला निश्चित या बाबतीत माहिती नाही आहे. मला पुसटची कल्पना सुद्धा दिली गेली नाही. त्याच्यामुळं मी माहिती घेतो आणि वरिष्ठांना या बाबतीत अवगत करतो. मी हिंदुत्ववादी पक्षाचा मी एक सैनिक आहे. त्याच्यामुळं मी तर असं करणं शक्य नाही आणि आमचे लोकही असं करू शकत नाही. विशेष म्हणजे MIM सोबतची छुपी युती उघड होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. हा MIMशी कधीच युती करू शकत नाही. इथे MIMचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो. आघाडीच्या नावाखाली भाजप आणि MIM एकत्र आल्याचं आता लपून राहिलं नाही. MIM ने बीजेपी को समर्थन दिया, ये बात 100% गलत बात है. MIM ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है. MIM के 3 कारपोरेटर्स और 3 अपक्ष और 2 राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गठ बनाया हुआ है 8 लोगों का. वो गठ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से बाहर होने की वजह से ये उल्टे सीधे एलिगेशन MIM पर लगा रही है. MIM ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप कायम विरोधकांकडून करण्यात येतो. अकोटमध्ये भाजप MIM युतीवरून विरोधकांनी टीकेची संधी साधली आहे. निर्लज्जम सदा सुखी, सत्तातुराम भयम न लज्जम. ते सत्तातूर आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी वाटेल ते करतील. सामधाम दंडभेद हे सगळी अगदी छोटे वाक्य प्रचार झाले. सत्तातुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी. महानगरपालिकामध्ये त्रिशंकू, फोरशंकू परिस्थिती निर्माण होते आणि त्या ठिकाणी 2-3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. आणि मग जर असंच करायचं म्हटलं तर मग पुन्हा निवडणुका तिथं लादल्या जाऊ शकतात. त्यामुळं पुन्हा लोकांवर निवडणुकीचा भार येऊ नये, पुन्हा विकास कामाला त्या ठिकाणी ठप्प होऊ नयेत. आणि म्हणून काही एखाद्या अपर्याय स्थितीमध्ये जर असं काही होत असेल तर म्हणजे मला वाटते तसं होत असेल तर होऊ शकतं. भाजप आणि MIM मधील संबंध सर्वात आधी अकोट नगर परिषदेत समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर चक्र फिरली आणि ही युती तुटली. अचलपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप MIM एकत्र आले. आता या युतीवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, अमरावती.